आज अंगारकी चतुर्थी आहे। सिद्धिविनायक आणि दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। तर सिद्धिविनायक मंदिरातही आज भाविकांची मोठी गर्दी होईल हे लक्षात घेता प्रशासनानं दर्शनासाठी व्यवस्था केलेली आहे। दगडूशेठ हलवाई मंदिरात सुद्धा भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचं आपण पाहतोय। अंगारकी चतुर्थी निमित्तानं मोठ्या संख्येनं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज भाविक या दोन्ही मंदिरांमध्ये अगदी रात्रीपासूनच दाखल झालेत। तर सिद्धिविनायक मंदिरातून आपले प्रतिनिधी रवी खरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, आज मोठी भाविकांची गर्दी अगदी रात्रीपासूनच झाली असेल, काय दर्शनासाठीची व्यवस्था सिद्धिविनायक मंदिरात? अगदी बरोबर। आज खरं तर अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे। खरं तर श्रावणातली ही अंगारकी जी चतुर्थी ती महत्त्वाची मानली जाते। मी सध्या सिद्धिविनायक मंदिरात आहे। आपण पाहू शकतो की अंगारकी निमित्त सिद्धिविनायक मंदिरात आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे। संपूर्ण झेंडूने ही पूर्ण मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। खरं तर भाविक अंगारकी निमित्त रात्री 1:30 वाजल्यापासून या ठिकाणी दर्शन करण्यासाठी येत आहे। महाराष्ट्र सोडून राज्यातील विविध कानाकोपऱ्यातील जे भाविक आहे ते अंगारकी निमित्त सिद्धिविनायकचं दर्शन करण्यासाठी येत आहे। खरं तर आज अंगारकी निमित्त उपवास देखील असतो, त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। व तसं सिद्धिविनायक ट्रस्ट असेल किंवा महानगरपालिका असेल याकडून देखील भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध सोयी सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। खरं तर दर्शनासाठी पुरुषांची व महिलांची विविध रांग देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की खरं तर अंगारकी निमित्त हे सिद्धिविनायक मंदिर हे 1:30 वाजल्यापासून सुरू करण्यात आलं होतं। खरं तर 3:15 वाजता मध्यरात्री काकड आरती झालेली आहे व आता 12 वाजता नैवेद्य आरती होणार आहे व त्यानंतर 7 वाजता ही धूप आरती होणार आहे। अशा प्रकारचा हा दिनक्रम श्रुती असणार आहे। खरं तर आपण बघतो की पूर्ण भक्तिमय वातावरणात सध्या या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावत आहे। खरं तर आपल्या गणरायाचं दर्शन करण्यासाठी अर्थात सिद्धिविनायकचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात आल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रुती, नक्कीच। तर आज मोठ्या संख्येनं भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी या दोन्ही मंदिरांमध्ये दाखल झाल्याचं आपण पाहतोय। तुर्तास धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि सिद्धिविनायक मंदिर असेल किंवा दगडूशेठ हलवाई मंदिरासह राज्यात इतरही अनेक गणपती मंदिरांमध्ये आज भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतायत। अंगारकी चतुर्थी आज आहे आणि या निमित्तानं बाप्पाच्या दर्शनासाठी झालेली ही मोठी गर्दी आपण पाहतोय। दगडूशेठ हलवाई मंदिरात सुद्धा विशेष अशी सजावट त्या ठिकाणी गाभाऱ्यात करण्यात आलेली आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी दोन्ही मंदिरांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं आपण पाहतोय। तर सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा झेंडूच्या फुलांनी खास अशी सजावट करण्यात आलेली आहे। आज अंगारकी चतुर्थी निमित्तानं बाप्पाच्या दर्शनासाठी गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। बाहेरून जर आपण मंदिर पाहिलं तर संपूर्ण मंदिराला अगदी खालपासून कळसापर्यंत फुलांची आकर्षक आरास करण्यात आलेली आहे। तर आपण आतमधलं हे बाप्पाचं दृश्य पाहतोय। आज अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे पहाटेपासूनच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर कुठलाही प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाचा देखील तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अगदी तासनतास पुणेकर जे आहेत ते रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। आपण आपल्या लाडक्या बाप्पाची ही मूर्ती पाहतोय आणि बाप्पाला देखील डाळिंबाची आरास करण्यात आलेली आहे ते देखील आपण पाहतोय। हजारो नागरिक जे आहेत ते गर्दीमध्ये आपल्या लाडक्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। आणि आज श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी आहे आणि या चतुर्थीला विशेष महत्त्व असतं आणि या विशेष महत्त्वामुळेच हजारो पुणेकर जे आहेत ते दर्शनासाठी आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येत असल्याचं आपण पाहतोय। नक्कीच।